हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवते आहे विंटर स्पेशल मंचाव सूप आणि फ्राईड राईस. जेव्हापासून थंडी सुरू झाली आहे ना, मला तर रोज सूप पियावं असं वाटतो. बट रेस्टॉरंटमध्ये जायला गेलं तर 500 रुपये खर्च होतात. त्यापेक्षा आपण घरच्या घरीच बनवूयात. तर सर्वात आधी मी सूपमध्ये डिप करून खाण्यासाठी फ्राईड नूडल्स बनवते आहे. आपले नॉर्मल नूडल्स असतात ना, ते शिजवून घ्यायचे आहेत. त्याला कॉर्नफ्लॉवर लावायचा असतो आणि हे तळायचं असतं. झाले आपले फ्राईड नूडल्स रेडी. अशा प्रकारे 10 रुपयाच्या नूडल्सच्या पॉकेटमध्ये मी जवळजवळ 20-30 रुपयाचे फ्राईड नूडल्स बनवून रेडी केलेले आहेत. आज हम बनाने वाले हैं। तर आता मी सूप बनवते बघा. सूपमध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीचा तडका दिला आहे. हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायच्या आहेत भाज्या. ज्या पण भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या आपण टाकू शकतो. मी इकडे घेतलेला आहे कांदा, कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांद्याची पात. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे डायरेक्ट पाणी. आता मी इथे 4 ते 5 लोकांसाठी सूप बनवत आहे, म्हणून मी याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सोया सॉस आणि मीठ. तुमच्याकडे जर विनेगर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं. आता याच्यावरती झाकण ठेवण्याला उकळायचा वेट करूया. एकदा उकळला ना की आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकूया. कॉर्नफ्लॉवरची स्लरी इकडे बनवून घेतलेली आहे. कॉर्नफ्लॉवरला पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये सोडूयात. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर त्याचे गाठी सूपमध्ये जमतील. आता मी याच्यामध्ये फेटलेलं अंडं पण टाकते. तुम्ही हवं तर स्किप करू शकता. आता नेक्स्ट याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकते आहे. ही शेजवान चटणी मी घरीच बनवली आहे. ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर प्लीज एकदा बघा. तर अशा प्रकारे आपला मंचाव सूप इकडे रेडी झालेला आहे. आता मी याला कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकून गार्निश करते. आता सूप तर बनवून झालं आहे. आता मी राईस बनवते. राईस बनवण्यासाठी पहिले आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे आलं आणि लसूण. आता नेक्स्ट याच्यामध्ये मी टाकते व्हेजिटेबल्स. ज्या भाज्या मी सूपमध्ये वापरलेल्या त्याच भाज्या मी याच्यावर वापरल्या आहेत. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट. ॲक्च्युली आलं लसूण चॉप केलं थोडं कमी होतं, म्हणून थोडीशी एक्स्ट्रा पेस्ट पण ॲड करते, म्हणजे टेस्ट चांगला येईल. आता टाकलं आहे मीठ आणि शिजवलेला राईस. अर्धा किलो राईस मी इकडे शिजवून घेतला आहे, तो मी याच्यात ॲड करते. आता नेक्स्ट याच्यामध्ये मी टाकणार आहे सोया सॉस. आणि कांद्याची पात टाकून सगळं काही मिक्स करून घेते. तर इकडे आपला फ्राईड राईस पण एकदम रेडी झालेला आहे बघा. किती छान दिसतोय, किती छान कलर आला आहे. भाज्या पण किती सुंदर दिसत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी कमी बजेटमध्ये चायनीज फूड एन्जॉय करू शकता. सूप, राईस आणि शेजवान चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. प्लीज एकदा चेकआउट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.